नमस्कार, मी नितेश पवार. बाबा टॉकीज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत. बाबा टॉकीजचं सत्र आहे, त्याचं नाव आहे सिनेमाचे हिरो. आज आपण भेटत आहोत चंद्रशेखर सांडवेजी ऍज अ रायटर डायरेक्टर. खूप मोठा अनुभव आहे त्यांना. आज त्यांच्या घरी आलो, त्यांना भेटायला आलो. नमस्कार चंद्रशेखर. नमस्कार. नमस्कार. या क्षेत्रामध्ये कसे वळलात बेसिकली? मुळात या क्षेत्रात मी लहानपणापासूनच आहे असं म्हणायला हरकत नाही की ही जी आवड आहे ही माझ्या शाळेमुळे तयार झालेली आहे. छबिलदास शाळेत मी शिकत होतो. छबिलदास शाळेत लहानपणापासून बालनाट्यांमध्ये काम करत असताना विलास जोशी सरांच्या आणि ती सुरुवात झाली आणि त्याचं बाळकडू मला शाळेतच मिळालं. त्यामुळे याची जी सवय लागली आणि लहानपणापासून वेगवेगळे बालनाट्यातून अभिनय आणि काही किलबिल दूरदर्शनवर होतं, त्या किलबिल मधून कामं करायचो किंवा मालिकांमधून कामं करायचो. ही अशी सुरुवात म्हणजे लहानपणापासून शाळेतच झालेली आहे. तुमचं सगळं बॅकग्राऊंड ह्या इंडस्ट्रीशी निगडीत असं आहे का? अजिबात नाही, अजिबात या इंडस्ट्रीशी अजिबात नाही, काहीही संबंध नाही, काडी मात्र संबंध नाही किंवा माझ्या पाठीमागे कोणी गॉडफादर सुद्धा नाही. ओके, व्हेरी नाईस. म्हणजे या क्षेत्रात आमच्या समाजामध्ये म्हणा किंवा आमच्या परिवारामध्ये म्हणा, गाव पण पकडा ना त्याच्यामध्ये. हो, गावातही म्हणायला हरकत नाही. आमच्या गावामध्ये सुद्धा म्हणजे कोणी या क्षेत्रातला नाहीये. म्हणजे फार मोठे समजतात आमच्या गावच्या ठिकाणी लोक. म्हणजे आमच्या लातूर शहरामध्ये अजून आता आहेत काही काही, पण आमच्या लातूर शहरातून आतमध्ये जे काही गाव होतं त्या गावामध्ये सुद्धा कोणी नाही. लातूर मध्ये रितेश देशमुख साहेब पण आहेत, ते आता आहेत नाही. आमच्याकडे पण काही कलाकार तयार व्हायला लागलेले आहेत. छान छान सिनेमाचा तेवढा प्रभाव व्हायला लागलेला. ऍक्टिव्हिटी होती. ओके. लहानपणापासून लिखाणाची एक सवय होती. बालनाट्यातून काम करत असताना कुमार कला केंद्रातनं मग त्यावेळेस स्पर्धांमधून भाग घेणं, रवी किरणच्या स्पर्धांमधून भाग घेणं. म्हणजे मी 8वी-9वी ला असताना त्यावेळेस पहिलंच रवी किरणचं संस्था स्थापन झालेली होती आणि मग तिथून त्या स्पर्धांमधून भाग घेता घेता मग या क्षेत्रात काम करत होतोच. पण शालेय जीवन संपल्यानंतर मी ज्यावेळेस कॉलेजला आलो तर मुळात कॉलेजला मी असं कुठे डीएड ला गेलो होतो. एमडी किंवा रुपारीला मी शिक्षण घ्यायचं माझी काही इच्छा नव्हती, कारण की माझा जो हेतू होता तो शिक्षकीपेक्षाकडे जास्त माझा कल होता की माझ्याकडे जर जे काही ज्ञान आहे ते लोकांना मिळावं. हा माझा एक तुमचा पिंड आहे. आताही ते चालूच आहे. अनेक कलाकार घडवतोय अभिनय कार्यशाळांमधून. गेली 36 वर्ष अभिनय कार्यशाळा घेतोय. आज त्याच्यातनं ते चालूच आहे. पण त्यावेळेस मी डीएड केलं आणि डीएड करत असताना सुद्धा डीएड कॉलेजमध्ये तो हंगामा केला होता मी वेगवेगळे नाटकं बसवून, लोकनृत्य बसवून वेगवेगळे नृत्य पेश करत होतो आणि तशा पद्धतीने तो एक सुरू झाला. आणि त्याच्यानंतर मी नोकरीला लागलो लगेच. म्हणजे रिझल्ट यायच्या अगोदरच मला नोकरी लागली होती. जोगेश्वरीच्या श्रमिक विद्यालयात मी ऍज अ टीचर म्हणून कामाला लागलो. त्या ठिकाणी मी सायन्स टीचर म्हणून जास्त करून माझं लक्ष वेधलं गेलं. डीएड म्हटल्यानंतर सगळे विषय शिकवावे लागतात, पण माझा हातखंड बसला होता सायन्स आणि त्यामुळे माझा हात कोणी धरू शकत नव्हता. म्हणजे सायन्स प्रोजेक्ट बनवण्यापासून लोकसंख्येचे प्रोजेक्ट अनेक पुरस्कार मी मिळवले. पण ते शाळेत सुद्धा असताना 11 वर्ष ड्युटी केली. 11 वर्षामध्ये अनेक पुरस्कार, त्या शाळेमध्ये जेवढे पुरस्कार आज प्राप्त झालेले त्याच्यातले बरेचसे 90% पुरस्कार हे म्हणजे बालनाट्याचे असतील, लोकनृत्याचे असतील, हे सगळ्यामध्ये हातखंड होता. पण शेवटी राहवलं नाही. नोकरीकडे कल माझा कमी झाला आणि हा कल इकडे जास्त वाढला. आणि त्याच कालावधीमध्ये मी सांस्कृतिक कला दर्पण संस्थेची स्थापना केलेली होती 1998 मध्ये. ह्या क्षेत्राकडे म्हणजे हे जे तुमचं संस्कृती कला दर्पण जे आहे या संस्थेवरती नंतर येईल मी. मला पहिलं मुळात तुमच्या आतला जो रायटर, जो दिग्दर्शक आणि लेखक आहे त्याचा मला जाणून घ्यायचंय. कारण गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्याबद्दलची माझी तुम्हाला गोष्ट सांगतो की तुमच्याकडं असं पण आहे की ॲज अ लेखक दिग्दर्शक पण आहे आणि त्याच्यानंतर त्याचा एक मोठा जज म्हणजे जो संस्कृती कला दर्पण जो लोकांना अवॉर्ड देतो, म्हणजे नॅशनल अवॉर्ड फिल्म्स असू द्या
कोणतेही म्हणजे जेवढे अवॉर्ड घेतलेल्या चित्रपटांना तुम्ही पुरस्कार देता, म्हणजे तुमच्याकडे तो एक जज पण आहे. येस, मला ऍक्च्युअली पहिल्यांदा जजकडे नाही यायचंय, मला पहिल्यांदा लेखक दिग्दर्शकाकडे यायचंय. हा, मला अशी म्हटल्याप्रमाणे मी लहानपणापासूनच लेखनाचे गुण माझ्याकडे होते. आणि मग शाळेत असताना म्हणजे शाळेत शिकवत असताना सुद्धा मी जेवढी नाटकं बसवली मी ती स्वतः लेखन केलेली बसवली. स्वतः लेखन करायचो, स्वतः दिग्दर्शन केलेलं, स्वतः त्याला पार्श्वसंगीत द्यायचं, आणि अशा पद्धतीने प्रथम द्वितीय पुरस्कार मिळालेले आहेत. एक वर्षी भिनत गेलं आणि मग ते एवढं होणारच नाही ते, कारण का कुठेतरी मोठं करूया. माझ्याकडे रोज एवढं मेंदूमध्ये ब्रेन तिकडे सिमिटणार आहे तुमचा, तुमच्या आतला नाही मला. आणि मग ठरवलं नाही आपल्याला इथे थांबून काही करता येणार नाही, आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे, आपला मार्ग वेगळा आहे, किंवा आपल्याला जो गाठायचा आहे पल्ला, तो पल्ला गाठण्यासाठी इथे बसून थांबलं जाणार नाही. तर त्याच्यासाठी मला रनवेवर यावं लागेल, आणि तो रनवे म्हणजे आपला सांस्कृतिक क्षेत्रातलं हे क्षेत्र आहे. मग चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मी वळलो आणि अनेक टीव्ही मालिकांमधून अभिनय करत होतो. त्याचबरोबर सिनेमांमधून अभिनय करत होतो. आताही करतोय. हल्ली आता मला वाटतं 1 का 2 मी शॉर्ट फिल्म मध्ये पण काम केलंय. वेबसिरीजचं महत्व सांगतो. मराठीमध्ये ज्यावेळेस वेबसिरीज सुरू झालं, पहिलं वेबसिरीज सुरू झालं होतं मनवा नाईकने तयार केलं होतं, त्यात मी काम केलं होतं. पहिलं Zee5चं पहिलं वेबसिरीज तयार झालेलं होतं, त्यात सुद्धा मी पहिल्यांदा काम केलेलं होतं. आता माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, की तुमचा पहिला मराठी याचा लेखक दिग्दर्शक चित्रपट कोणता? माझा पहिला लेखक दिग्दर्शक कथा पटकथा ज्याची मी लिहिलेली होती. संवाद मी दुसऱ्याला लिहायला दिले, त्यातले काही संवाद लिहिलेले होते जे मला भावणारे होते, मला जे दुसऱ्यांचे शब्द नको होते तिथे लिहिले होते, पण मी माझं नाव संवादामध्ये तिथे टाकलं नाही. पण कथा पटकथा आणि दिग्दर्शन मी केलं होतं. त्या सिनेमाचं नाव आहे सामर्थ्य. त्याला एकूण 13 पुरस्कार मिळाले. भरपूर पुरस्कार मिळाले, कारण एका सत्य कथेवर आधारित हा सिनेमा होता. आजही युट्यूबवर अनेक लोक, मला वाटतं 12 का 13 लाख लोकांनी ते पाहिलेला आहे सिनेमा युट्यूबवर. आजही ते बघितल्यानंतर प्रत्येकाला राहवत नाही, त्याच्या खाली कमेंट्स लिहितात. ते कमेंट्स वाचण्यासारखे खूप छान कमेंट्स आहेत, कारण आज अनेक स्त्री भ्रूण हत्येवर सिनेमा निघाले, पण माझा ह्याचा वेगळ्या पद्धतीने तो सिनेमा मांडलेला आहे. स्त्री भ्रूण हत्या एक टिपिकल पद्धतीने लोकांनी मांडलेली होती, पण माझी स्त्री भ्रूण हत्या ही थोडं वेगळ्या पद्धतीची होती. त्याला एक वेगळा टच होता. त्यातल्या त्यात डॉक्टर मुंडे दापंत जे होते त्यांनी मुली मारण्याचं काम केलेलं होतं. ते बीडचे दाम्पत्य जे अजूनही पुन्हा जेलमध्ये गेलेले आहेत, पण त्यांना थोडंसं पॉझिटिव्ह दाखवण्याचं काम केलं. मी माझ्या डॉक्टरांना मी पॉझिटिव्ह केलेलं आहे, आणि चांगलं काम कसं करता येईल हे त्यातनं दाखवलं, की लोक डॉक्टर पहिल्यांदा वाईट नसतात, तर त्यांना वाईट करणारे हे काही इतर समाज आहे, ते कसे भाग पाडतात असं त्यातनं दाखवलं. आणि मुलगी किती गरजेचं आहे. आज रेशो बघायला गेला तर मी ज्यावेळेस सिनेमा करत होतो त्यावेळेस 1000 मुलांमागे 846 मुलींचा रेशो होता भारताचा. बापरे. थोडासा 1% वाढलेला आहे आता, पण अजूनही तीच कंडिशन आहे. आणि आता तर त्याचा आता इफेक्ट वेगळे व्हायला लागले आहेत. आज कोणालाही मुली मिळत नाहीयेत. तर असं भरपूर काही आहे, पण त्या सिनेमाने भरपूर शिकवलं. नॅशनल पर्यंत तो सिनेमा गेलेला होता, हरकत नाही. पण तुम्ही जो सामर्थ्य हा जो चित्रपट होता आपला रिलीज झाला होता ना? हो, रिलीज झालेला होता. एकूण 154 सिनेमागृहांमध्ये तो रिलीज झाला. त्याच्यानंतर पहिली जी सबसिडी आहे ती 30 लाखाची सबसिडी सुद्धा त्याला प्राप्त झालेली होती. म्हणजे विषयच तसा, कंटेंट तसा होता, त्याचं दिग्दर्शन तशा पद्धतीचं होतं. म्हणून म्हटलं की तुम्ही जर आजही, मी प्रेक्षकांना सांगेन की सामर्थ्य सिनेमा जर तुम्ही युट्यूबवरती तर निश्चित तुम्हाला तो त्याच्यातलं वैशिष्ट्यपूर्ण काहीतरी पाहायला मिळेल. जर आवडला नाही तर नक्की लिहा, आवडला तरीही लिहा.
असं तुम्हाला असं कधी वाटलं का स्वतःचा चित्रपट किंवा कोणतंही काम ह्या क्षेत्राशी निगडीत की बाबा मी काम केलंय आणि कसं होतं तुमचे क्रिएटिव्ह प्रेक्षकाला काय लेणं देणं द्यायची तुमच्या तुका तुम्हाला कळतात. तर असं तुमच्या चित्रपटात तुम्हाला म्हणजे ऍक्च्युली आपली जी इंटरव्ह्यू आज तुमची मी घेतोय ही इन्स्पायर इंटरव्ह्यू आहे कारण का ही तुमची इंटरव्ह्यू बघितल्यानंतर येणारे तरुण म्हणजे तडफदार गरम रक्त जे आहे जे चित्रपट क्षेत्राकडे वळू पाहते त्यांना तुमच्याकडून काय घेता येईल का बेसिकली. तर तुम्हाला असं काय तुमच्या त्या चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला असं काय वाटलं की बाबा नाही ही एखादी गोष्ट माझी राहिली मी आणखी खूप सुपअप केली असती असं काय तुम्हाला वाटतं का? राहिलं काही नाही पण एक सांगावंसं वाटतं चांगले सिनेमा आपल्या लोकांना लवकर आवडत नाही. आपल्या हल्लीच्या तरुण पिढींना गरम मसाला असं सिनेमे आवडतात किंवा रोमांस असलेले वगैरे किंवा त्याच्यात हटके गाणी असलेले हल्लीच्या मुलांना हे आवडतात. पण ज्यावेळेस हा सिनेमा तरुणांनी बघितला त्यावेळेस तरुणांनी सुद्धा या सिनेमाला दाद दिली. त्यावेळेस चालला नाही सिनेमा कारण तेच मी म्हटलं 154 थिएटरमध्ये सुद्धा लागून सुद्धा तो चालला नाही कारण प्रत्येकाची आवड निवड असते. पण मी प्रेक्षकांना आवडो किंवा न आवडो कदाचित मला त्यावेळेस माझी पब्लिसिटी थोडीशी कमी पडली असेल. प्रश्न नाही पण ज्यावेळेस लोकांनी बघितलं ऍक्च्युली कसं होतं की तुम्ही माझ्याकडे उत्तराकडे आलात की मला पटकरून प्रेक्षकांचा एक प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला मराठी चित्रपट का चालत नाहीत ह्याला कारण काय? डायरेक्टर रायटर डिस्ट्रीब्युटर की प्रोड्युसर? याला एकमेव कारण आहे जशी जशी लोकसंख्या वाढत चालली तशी तशी नवनवीन माध्यम या ठिकाणी यायला लागले. पूर्वी एकच माध्यम होतं दूरदर्शन त्याच्यानंतर मग एखाद दोन चॅनेल प्रायव्हेट आले किंवा अजून वेगवेगळे चॅनेल वाढत गेले. बरं एवढ्या चॅनेल्सवर आपण जाहिरात देऊ शकत नाही. प्रत्येक पेपरमध्ये जर जाहिरात द्यायची म्हटलं तर कमीत मी 2015 मध्ये रिलीज केला त्यावेळेस मला डिस्ट्रीब्युशनला 40 लाख रुपये खर्च आला होता आणि आज डिस्ट्रीब्युशन करायचं म्हटलं तर कमीत 1 करोड लागतात. 1.5 करोड लागतात. म्हणजे 1 करोड मध्ये सिनेमा करा. सिनेमा कमी पैशात होतोय पण हल्ली पैसे कशाला जास्त लागतायत त्याची पब्लिसिटी करायला. प्रिंटिंग पब्लिसिटी पासून माउथ पब्लिसिटी पासून त्याच्यानंतर मीडिया पब्लिसिटी पासून जाहिराती वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना माध्यम एवढी प्रचंड वाढलेली आहेत. बरं महागाई ह्यांची परवडत नाहीत दर. काही चॅनलची जे काही मक्तेदारी आहे की आमच्या चॅनलला जर जाहिरात द्यायची म्हटलं तर तुम्हाला एवढे पे करावे लागतील नाही तर नाही. बरं काही चॅनल्स असे दाखवतात पण की आम्ही दाखवतो म्हणून पण दाखवत नाही. फार मोठी मक्तेदारी आहे की त्यांच्या सिनेमांची जास्त जाहिरात. तुमचा बोलण्याचा रोष आहे की बाबा चित्रपट कसाही असू द्या पण तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. कारण त्याचं तेच आहे कारण लोक आता हल्ली टीव्ही बघतात. म्हणजे पूर्वी वर्तमानपत्र वाचलं जायचं आता हल्ली वर्तमानपत्र कमी झालेलं आहे कारण कालच्या शिळ्या बातम्या मी आज सकाळी वाचणार. आता ऍक्च्युअली पेपर कारण आता काय झालेलं आहे न्यूज चॅनल एवढे आलेले आहेत की उद्या ती बातमी ऐकायची ऐवजी आज आता लगेच मोबाईलवर म्हणजे आता टीव्हीवर सुद्धा बातम्या बघत नाही आपण मोबाईलवर बघतोय. पण एवढं प्रमाण फरक पडलेलं आहे. ते तर परफेक्ट आहे. आता रिसेंटली म्हणजे बरेच चित्रपट येत आहेत ह्यांचं हे न चालण्याला किंवा म्हणजे चांगले चित्रपट आहेत वाईट चित्रपट आहेत असं म्हणत नाही की वाईट चित्रपट आहे पण चित्रपट चालण्याला किंवा न चालण्याला सोशल मीडिया किंवा ह्या गोष्टी म्हणजे पटक करून आता बोललेली गोष्ट ताबडतोब येते चित्रपटाबद्दल वाईट असो किंवा चांगली असो. हा काय कारणीभूत आहे का तुम्हाला वाटतं? नाही अजिबात नाहीये. पब्लिसिटी पाहिजे. उलट पब्लिसिटी एखाद्या सिनेमाबद्दल जर वाईट बोललं गेलं ना तर मजा येते. तर ती अजून एखाद्या म्हणजे यू मिळालं तर काय अरे वा चांगलं पहिल्यांदा फार घाबरायचं भेटत बाबा पण आता असं झालं की हे भेटलं तर हिट आहे म्हणजे की बाबा 100%. आता यू आणि कॉन्ट्रोवर्सी माझ्या सिनेमाच्या वेळेस कॉन्ट्रोवर्सी झाली होती तसे काही फोन आले होते किंवा ते दाखवू नये किंवा पण माझ्या सिनेमात ज्यावेळेस सेन्सॉरने बघितलं अरे याच्यात काहीच कट करण्यासारखं नाही सगळं दाखवण्यासारखं आहे कारण की रिअलिस्टिक आहे आणि जे खरं आहे ते मांडायला काय कोणाला घाबरायचं आपल्याला काय घाबरायचं. आणि चित्रपट एक माध्यम आहे की तो मेसेज पोहोचवण्याचं एकमेव माध्यम आहे. माझा एक आणखीन एक प्रश्न आहे तुम्हाला. तर प्रश्न भरपूर आहेत माझे. चित्रपट चालत नाहीत ह्याला कारण ऍक्च्युअली तुम्ही आता बोललात आता मला त्या विषयाकडे यायचं नाही पण चित्रपट करीत असताना दिग्दर्शकाला काय अडचणी येतात? लेखक दिग्दर्शक आता माझं सेकंड सिनेमाचं एक ताजं उदाहरण आहे माझं.
बिबट्या नावाचा सिनेमा मी केलेला आहे. सगळं घेऊन गेलो मी, मस्त शेड्यूलची तयारी झाली होती. 16 दिवसाचं शेड्यूल होतं आणि या 16 दिवसामध्ये मला शूट करून यायचं होतं. हे शूटिंग मी माझ्या गावी शूट केलेलं आहे, लातूर या ठिकाणी. आणि मग पावसाळा संपला. पावसाळा आपला संपतो तो कसं, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पावसाळा संपतो. ऑक्टोबरच्या शेवटच्या वीक मध्ये मी शूटिंगला सुरुवात करायच्या हिशोबाने मी मुंबईहून एक 70 लोकांची टीम घेऊन निघालो. मोठं युनिट होतं माझं. आणि मग तिथे जाऊन राहण्याची सोय वगैरे, आणि तिथे मी काही ऑडिशन्स घेतले होते. तिथले काही कमीत कमी 100-200 लोक असेल तर तिकडे पण तेवढे मी ऑडिशन्स घेऊन तिथले 100-200, कारण की हा मॉबचा सिनेमा आहे की एका गावामध्ये बिबट्या घुसल्यानंतर त्याची अवस्था, गावातल्या लोकांची अवस्था काय होईल, तो मॉबचा सिनेमा. पण नेमकं घडलं काय माहितीये का, ऍज अ निर्माता म्हणून मी सगळा खर्च केला आणि सगळं उभं राहिलो. मी दिग्दर्शक म्हणून सगळी तयारी केलेली आहे आणि आता मी शूटिंगला सुरुवात करणार. म्हणजे पहिला दिवस व्यवस्थित पार पडला आणि दुसऱ्या दिवशी धो पाऊस. अरे बापरे. बरं, लातूर असं ठिकाण आहे जिथे पाऊस पडत नाही. म्हणजे एक वर्षी सांगली आणि साताऱ्याहून पाणी आणलेलं होतं रेल्वेने, तुम्हाला माहिती. आणि मी शूटिंग करायला गेल्यानंतर एवढा पाऊस पडायला लागला की बास रे बास. असं आमचं 16 दिवसाचं युनिट म्हणजे शेड्यूल होतं, ते 28 दिवसांवर गेलं. म्हणजे खर्च किती वाढला. खर्च नैसर्गिक आपत्ती, ही नैसर्गिक आपत्ती. तशा परिस्थितीत कधी कधी आम्हाला 2 सीन व्हायचे, 3 सीन व्हायचे एका दिवशी. शूटिंग थांबवली नाही. म्हणजे जो तुमचं डायरेक्टरच्या डोक्यातल्या गोष्टी होत्या की 2 सीन, 3 सीन, 4 सीन, ते नव्हतं. तुम्ही एका दिवशी तर एकच सीन झाला. तोही सीन तसा होणार नव्हता. त्याचं ठिकाण वेगळं होतं. म्हणजे बिलीव्ह करणार नाही, अजिबात बिलीव्ह करणार नाही. म्हणजे मंदिर होतं, आम्ही मंदिरात बसलोय, पाऊस धो असं पूर वाहिल्यासारखं आमच्या गावातनं. लोक आश्चर्याने, अरे मुंबईचे लोक आली त्याच्यामुळे पाऊस पडतोय, धरण भरलं होतं. पण आमची अवस्था विचित्र होती. ते खुश होते गावातले लोक, पाऊस पडल्यामुळे ते खुश होते. आणि आम्ही नाराज कशामुळे तो, अरे पाऊस पडतोय, थांबायचं नावच नाहीये. शूटिंग थांबलं. आम्ही सकाळपासून थांबलो होतो. संध्याकाळचे 6:30 वाजले आणि मी ठरवलं एक सीन करूया. सीन असा होता, दवाखान्यातला सीन दाखवायचा होता, पोस्टमार्टम. आणि तो पोस्टमार्टमला असा आहे की एक अधिकारी आहे, त्याचं पोस्टमार्टम करायचं आहे, डॉक्टर करतात. आणि ते करत असताना एक पोस्टमार्टमची रूम कशी असते, एकदम बंदिस्त असते. आता गावातली लाईट गेली होती नेमकी अर्ध्या तासापूर्वी. मी तयारी करायला घेतली, गावातली लाईट गेली. आम्ही काही लाईट तिथून सोर्स होते, पण सोर्स दुसरा आमचा असं होतं की आमच्याकडे जनरेटर चालू केला. जनरेटर चालू करून आम्ही सगळी तयारी केली आणि अचानक एवढ्या वेगवेगळ्या चित्रविचित्र प्रकारच्या माशा गोंगवायला लागल्या आणि तो सीन माझ्यावरच होता. तुम्हाला. हा, पण प्रॉब्लेम काय झालं, तो पुढची मजा पुढे आहे. तो पोस्टमार्टम माझ्यावरचा होता. मस्त मेकअप मध्ये मस्त गळा कापलेला आहे, माझा इथे छाती कापलेली आहे असं दाखवलेलं आहे, चिरफाड केलेली आहे, एवढं सुंदर मेकअप केलेला. आता मला ठेवलं होतं उघडं वगैरे. हा, आणि मग बाकीचा पांढरा कपडा आजूबाजूने पाठीमागे. आणि त्या माशा त्या लाईटच्या भोवती एवढ्या गोंगाळायला लागल्या, वेगवेगळे किडे, वेगवेगळ्या प्रकारचे चित्रविचित्र, आणि ते उडून 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 अशा अंगात टोचायला लागले. पण तो सीन मी कम्प्लीट केला, कारण की मी जिद्दीने ठरवलं होतं एवढा रोज पैसा खर्च होतोय पण आपण घाबरायचं नाही, एक सीन तरी करूया. कारण त्याच दिवशी प्रमोद पवारांना मुंबईला यायचं होतं आणि म्हणून मला नाईलाजाने तो एक तरी सीन करून घ्यायचा होता. आणि म्हणून मग तशा परिस्थितीत एका मंदिरामध्ये अंधार करून मी पोस्टमॉर्टमचा हॉस्पिटलचा सीन केला. हा मोठा जगातला म्हणजे आश्चर्यचकित असणारा भाग आहे. तर हे दिग्दर्शकावर येणारं काय आहे, काही अडचणी असतात. उदाहरण सांगितलं सरांनी आपल्याला. ऍक्च्युअली अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, बऱ्याच. आता इथं नैसर्गिक आपत्ती होती, काही टायमाला तर खूप काय गोंधळ होऊन जातात, कलाकारांकडून पण चुक्या होतात. काही टायमाला असं होतं की लोकेशन भेटले, लोकेशन कॅन्सल होतं, काही टायमाला काही कलाकार कॅन्सल होतात, काही अपघात होतात. त्याच्यातून आपण सिनेमा बघतो साहेब. सिनेमा एवढा इझी नाहीये, जे बसलेत ना फार कठीण आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रेक्षक आपण जाऊन बसतो आणि मग अरे यार हे असं नाही, मग तसं नाही, एक शब्द बोलायला खूप सोपं जातं, पण त्याच्या मागची मेहनत जी आहे असे. म्हणून ह्याच प्रश्नाला घेऊन एक प्रश्न तुम्हाला विचारतो
की आतापर्यंत मार्केटमध्ये येणारे भरपूर चित्रपट आहेत. काही चालतात, काही नाही चालतात. जे चालतात त्यांच्या बजेटला घेऊन भरपूर अशी अफवा पैदा होते. मग नवीन जे डिरेक्टर आहेत मग ते अफवा घेऊन सगळीकडे जाऊन ते उदाहरण देऊन तसे निर्माता घेतात. आणि निर्माता घेऊन मग ते कळलं का तुम्हाला, म्हणजे निर्माता घेऊन हा ऍक्च्युली हा पण मेसेज तुम्हाला मी प्रश्न विचारतोय काय आहे. निर्माता घेऊन मध्ये गोंधळ घालतात आणि त्याच्यामध्ये निर्माता लॉस करतात. पण तुमच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकांकडे येणारे निर्माते तिकडच्या तिकडे मेले जातात आणि लॉस होतात. लॉस झाल्यानंतर त्यांना असं वाटेल बाबा ही फिल्म इंडस्ट्री आहे, असं होतं आमच्या बरोबर. पण मुळात जे खरे दिग्दर्शक आहेत, तिथपर्यंत मेहनत करणारे, ते याच्याकडे तुम्ही काय सांगाल, ह्याला उत्तर काय असेल तुमच्याकडून? त्याला काय आहे कारण माहितीये का, एक सैराट सिनेमा आता आला होता. सैराट सिनेमा चालला, स्टोरी काय, लव्ह स्टोरी काही घ्या, पळवापळवी करा, हे करा ते करा, हिट होणार. एक सैराट चालला मग सगळे सैराट. पण त्याच्यासाठी भरपूर लॉस केले ना निर्मात्यांना, अनेक लॉस झालेले आहेत. म्हणजे त्या सैराट सारखे अनेक असे नवीन म्हणजे पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे तयार होणारे काही दिग्दर्शक तयार झाले होते की अनेकांनी निर्माता मिळवून काय केलेलं होतं की वेगवेगळ्या स्टोरी घेऊन अनेक सिनेमे त्याच धर्तीवर आणले. खोट्या रिकव्हरी सांगणं, खोट्या गोष्टी सांगणं, असं करून निर्माते तोडले. तो एक मोठा भाग आहे की निर्मात्याला कशा पद्धतीने फसवलं होतं की एक निर्माता येतो त्याला बकरा हलाल केलं जातं, त्याला सांगितलं जातं एवढे पैसे रिकव्हरी आहे, अनुदान आहे, असं आहे. सर तुम्हाला सगळ्यांना मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं सर की किती निर्माता म्हणजे किती करोडला इंडस्ट्री लॉस आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे, किती निर्माता तुटतात? आजच्या तारखेमध्ये फक्त 2023 जर उदाहरण घेतलं, कारण की 24चं मी म्हणणार नाही, 24चं अजून डिसेंबर येणं बाकी आहे, पण 2023चं जर सिनेमांची मी गिनती करायची म्हटली तर नाही म्हटलं तर 90 ते 110 सिनेमे आहेत. आणि ह्या 90 ते 110 सिनेमांमध्ये कमीत कमी 5 ते 6 अब्ज रुपये बुडालेले आहेत. 100% गॅरंटी देऊन सांगतोय, 5 ते 6 अब्ज रुपये लागलेले आहेत. त्याच्यापैकी किती लोकांची रिकव्हरी आहे? कोणाची? फक्त 5 ते 6 मोजण्यासारखे ज्यांचे सिनेमे चालले. बरं, काही सिनेमे लोक म्हणजे सिनेमा बघून येऊन सांगतो अरे काय सिनेमा आहे, किती गर्दी आहे. त्याला कारण परत बॅड पब्लिसिटी. बेसिकली पैसे पब्लिसिटीवर टाकले की काही दाखवायचं प्रोमो मध्ये आणि मग ते लोक आकर्षित होऊन बघायला जातात आणि मग तिथे चांगलं दिसत नाही. पण काही सिनेमांचं कधी कधी प्रोमो चुकतो, कधी पोस्टर चुकतं, पण आतमध्ये मटेरियल चांगलं असतं, मसाला चांगला असतो, जो सिनेमा खरंच बॅड पब्लिसिटीमुळे लोक पोहोचत नाही. पूर्वी असं होतं की समीक्षकांमुळे पण सिनेमे बुडायचे. एक समीक्षक येतो आणि तो काहीतरी 2 वाक्य लिहितो आणि मग त्याच्यात तुम्ही बघावा की न बघावा, मी तर सांगतो की हा सिनेमा बघू नये, तुम्ही पण ठरवा. आणि ह्या एका वाक्यामुळे तुटायचं. आता ऑडियन्स पोलवर विश्वास नाहीये, इलेक्शनच्या पोलवर विश्वास नाही, तसा आता समीक्षकांवर पण आता विश्वास नाहीये. लोकांनी ठरवलेले हा या डिरेक्टरचा सिनेमा आहे म्हणजे निश्चित चांगला असेल, मी बघायला जाणार. पण तुमचं उत्तर मला असं वाटतं की तुम्ही फार क्लिअरली दिलं. मला असं वाटतं की नवीन डिरेक्टर जे बोलतायत, जे मार्केटपर्यंत पोहोचणार, डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचत पण नाहीयेत, अशा लोकांवरती अफवांवरती विश्वास ठेवू नका. अजिबात विश्वास ठेवू नये. नॉलेज घ्या, अभ्यास करा. मी तरी म्हणतो ना, काही निर्मात्यांनी आमच्यासारख्या लोकांकडे या, भेटा, मी फ्री मध्ये तुम्हाला गायडन्स करेन. 2 दिवस 3 दिवस बसून तुम्हाला माइंड सेट करून देईन की बाबा पहिल्यांदा तुम्हाला याच्यातलं काय ज्ञान आहे. पहिलं निर्मात्यांनी शिकणं गरजेचं आहे. उद्या निर्मात्याला सांगितलं की ह्याला 10,000 रुपये लागणार आहे, पण त्याला जर 10,000 लागतच नसतील, ते 1,000 रुपयामध्येच मिळत असेल तर त्याचे 9,000 रुपये नुकसानदायक आहे. कारण माझा आमच्या मी जर 20,000 देत असेल, त्याचं 50,000चं बिल जर लावलं तर ते चुकीचं आहे. ते निर्मात्याला याची काहीच कल्पना नसते, तो पैसे फेकत असतो. म्हणून निर्मात्यांनी सुद्धा काही आमच्यासारख्या लोकांकडे येऊन, मी जसं अभिनय कार्यशाळा घेतो तसं मला खूप वेळा वाटतं की निर्मात्यांसाठी कार्यशाळा घेणं गरजेचं आहे. म्हणजे असे अनेक निर्माते वाचतील आणि चांगले सिनेमे निघतील. मुळात आपले मराठी चित्रपट खूप चांगले आहेत. म्हणजे भारतामध्ये जर सर्वात सुंदर सिनेमे जर कुठले असतील जर विचार करायचा झाला तर आज
फक्त मराठी सिनेमासृष्टीचंच नाव घेतलं जातं. कॉप्या बनवतात त्याच्या. उलट आपल्या सिनेमांची कॉपी बनते. आपले सिनेमे एवढे कान्स पर्यंत जातात की दुसऱ्या प्रदेशातले एवढे सिनेमे चांगले बनत नाही. आता हा प्रश्न होता की आपल्याकडे काय चालत नाही. एकतर आपली मराठी टेरिटरीचा विचार केला म्हणजे महाराष्ट्रापुरता हा सिनेमा चालणार. आता महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या बाहेर जर विचार केला तर गावातली लोक बघतात, नाही असं नाही. मग मुंबईत सिनेमे चालत नाही. मुंबईत का चालत नाही तर परप्रांतीयांचा ओढा जास्त वाढलेला आहे. बरं, आपल्याकडे एक तर मराठीचे थिएटर मिळत नाहीत. मुंबईमध्ये थिएटर मिळत नाहीत. एकदम मिळालं तर म्हणजे सकाळी 11चा शो, सकाळी 11 वाजता डबा घेऊन कामावर निघालेली व्यक्ती तो 11 वाजता थिएटरमध्ये सिनेमा बघायला का जाईल? बर, सिनेमामध्ये असणार जे काही आवाढव्य म्हणजे तिकीट आहे किंवा त्याचे जे खायचे दर आहेत, म्हणजे साधं समोसा खायचा म्हटलं आपण तर तिथे 200 रुपये 250 रुपये समोसाचे दर, जो 25 रुपयात 2 मिळतात बाहेर सुंदर चांगले समोसे, ते तिथे जाऊन आपण 200-250 रुपयाला खायचा. पॉपकॉर्न 500 रुपयाला डब. हा, ते कितीही महाग आहे. बरं, तरीही लोक जातात आवडीने. एखादा माउथ पब्लिसिटीने सिनेमा चालायला लागला तर लोक तेही बघायला जातात. पण पुन्हा प्रश्न येतो की आपल्या कामाच्या वेळा आणि या सगळ्यांचा विचार केला तर संध्याकाळची 6ची प्राईम टाइम किंवा रात्री 9चा टायमिंगला आपल्याला मिळत नाही. ज्याच्यावर गुजराती लोकांचा पगडा आहे. कारण की हे लोक माजुरडे आहेत. मी बिनधास्त बोलतोय, मला काही वाईट वाटणार नाही, मला कोणी काही करू शकणार नाही. आपण सिनेमाच्या हिरावत रोखोक बोला, टेन्शन नाही. गुजराती लोकांनी हा नवीन ट्रेंड आणलाय. जसं मागच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये असा ट्रेंड आणला, भारतामध्ये तो ट्रेंड आणला की वृद्धाश्रम जो आहे ना, हा महाराष्ट्राने आणलेला किंवा मराठी माणसाने आणलेला नाहीये. वृद्धाश्रम कॉन्सेप्ट हा गुजराती लोकांनी आणला. तो आणला पहिल्यांदा महाराष्ट्रात आणि नंतर चालू केला गुजरातमध्ये. ज्याच्यात बदनामी कोणाची झाली? मराठी माणसं. प्रॅक्टिकल गोष्टी इकडे करायच्या. ओके, म्हणजे इथे ट्रेंड करायचा. म्हणजे तसंच ही गुजराती लोक मस्त बिझनेस दिवसभर करून येणार. संध्याकाळच्या 6च्या शोला काही लोक जाऊन बसतात किंवा मग 9च्या शोला. आता नवीन झालेला आहे 9च्या नंतर 11 वाजताचा 12 वाजताचा शो सुद्धा होतो, जो रात्रीचा 2, 1, 2, 2:30 वाजेपर्यंत चालतो. ते म्हणजे कसं गुजराती लोक म्हणजे जेवून निघणार, पान खात वगैरे मजा मस्ती करत मग रात्री सिनेमा बघतो. म्हणजे त्यांच्यानुसार वेळ ठरवायची. हा प्रकार कुठला आहे? म्हणजे हा माजुरडेपणा आहे. हा आमच्यावर लादलेला आहे. बरं, ते तसे करतात म्हणून मग आपली लोक सुद्धा काय करतात? अरे ते जायला लागलेत, या टायमिंगला सिनेमा आहे, आपण पण जायला पाहिजे. कारण की आपल्याला लाज वाटते ना, अरे ते तसे वागतात म्हटलं तर आपण असं वागून कसं चालेल? मग आपण काय करतो, एखादा ट्रेंड आणला की त्याची आपण कॉपी करायला लागतो. म्हणजे आज परप्रांतीय ही म्हणजे परदेशातल्या ज्या काही कॉप्या जशा चालल्या तसं आता परप्रांतांच्या कॉप्या आपल्या चित्रपट आणि नाट्यसृष्टीमध्ये होऊ लागलेल्या आहेत. याचा पगडा एवढा जबरदस्त व्हायला लागलाय. बरं, मराठी सिनेमा लावला, आज लावला उद्या लावला, तिकीट 10-12ची तिकीटच्या वर गेले नाही की लगेच तो सिनेमा काढला जातो आणि मग तो हिंदीला दिला जातो. किंवा आता हिंदीला पण नाही, हिंदीची अजून वाईट अवस्था आहे. आता तमिळ सिनेमे लागतात, गुजराती लागतात, गुजराती एरियात म्हणजे मालाड, त्याच्यानंतर घाटकोपर या ठिकाणी स्पेशली गुजराती सिनेमे लागतात. आपल्या मराठीला गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात असं आहे ना, लावतात ना पण लोक, काही लोक चित्रपट लावत असले तरी तेच पुन्हा मी म्हटलं ना, यांची मक्तेदारी वाढलेली आहे. म्हणजे आपलं सरकार सुद्धा ह्यांना घाबरतंय. आपलं सरकार आहे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे ज्या पद्धतीने अनुदान देत आहे, हे अनुदान तुम्ही हवं तर कमी करा. अनुदान नंतर पण काही गोष्टी आहेत ना. हा, आता तर मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगू शकतो, तुम्ही अनुदान देऊ नका पण सिनेमा विकत घ्या. शासनाने सिनेमा विकत घ्या. हे मला महत्वाचं सांगायचं आहे. शासनाने एखाद्या थिएटरला फ्रीमध्ये लावून द्या, कमी पैशामध्ये बघू द्या. सबसिडी नका देऊ, सबसिडी देऊ नका. थिएटर द्या. समजा 30 लाख देणार असतील, 40 लाख देणार असेल, तेवढे थिएटर द्या. 40 लाख काय करा, आम्हाला द्या, तो विकत घ्या सिनेमा. मग तुम्ही काय करा, तो 100 रुपयाला 200 रुपयाला लावण्याच्या ऐवजी तुम्ही 50 रुपयाला लावा. म्हणजे ते 50 रुपये परत शासनाकडे येणार आहेत. त्याच्यानंतर ते 50 रुपये कमी दरामध्ये लोकांना चांगली कलाकृती बघायला मिळणार आहे. म्हणजे ही लोकांकडे बघितली जाईल. त्याच्यानंतर तो सिनेमा कोणत्या चॅनलला द्यायचा किंवा नाही द्यायचा हे शासनाने ठरवावं. नाही तर स्वतःचे OTT प्लॅटफॉर्म तयार करा शासनाने, की त्याच्यावर दाखवता येईल. म्हणजे त्याच्यावर लोक बघतील. काही कलाकृती एवढ्या चांगल्या आहेत की आजही ते विकल्या न गेल्यामुळे
लोकांना बघताच येत नाही. काही काही मग आता समजा थिएटरला सिनेमा बघायला नाही मिळत तर कमीत कमी शेवटचा पर्याय राहतो तो टीव्हीवर बघता येतो. आता टीव्हीवरही बघायला मिळत नाही कारण की त्या चॅनलने विकत घेतला नाही सिनेमा आमचा. मग टीव्हीवर नाही तर मग ओटीटी प्लॅटफॉर्मवर असायला पाहिजे. बरं ओटीटी प्लॅटफॉर्मला सर्च केला तर तिथेही नाही का तर आम्हाला पैसे जास्त नाही. म्हणजे म्हणूनच आमचे सिनेमे चालत नाहीयेत. आमचे सिनेमे फार सुंदर आहेत, आशयघन आहेत आणि एवढी सुंदर कलाकृती असलेले सिनेमे चालत नाहीत. त्याला कारण प्रेक्षकांना दोष देऊ नका. प्रेक्षक येतात ते आपल्यासाठी पदरमोड करून लोक येतात, पण थिएटरच जर मिळत नसतील तर काय करायचं. सरकार मोठी मोठी वल्गना करते आम्ही एवढं अनुदान देतो तेवढं अनुदान. मी सरळ म्हणतोय सिनेमा आता एका कर्नाटक का मला वाटतं केरळने स्वतः प्लॅटफॉर्म तयार केले शासनाने. ते शासन काय करतं स्वतःच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो सिनेमा दाखवला जातो. तो निर्मात्याकडनं विकत घेतला जातो. निर्माता मेला का तो उलट जगला तो चांगली अजून कलाकृती तयार करेल आणि मग तो ओटीटी प्लॅटफॉर्मला दिसेल लोकांना कमी पैशात किंवा फ्रीमध्ये दिसेल. म्हणजे लोकांनी बघितला तो सिनेमा. तुमचा एकंदरीत बोलण्याचा रोष असा आहे की मराठी चित्रपटकडे कोणाचंच लक्ष नाही बेसिकली. अजिबात नाही. जाणून बुजून त्या गुजराती आणि भैया लोकांवर तर माझा जास्त आरोप आहे आता. म्हणजे की पूर्वी भैया लोकांचे सिनेमे कुठे थिएटरमध्ये लागले आपल्याकडे. आता मुंबईमध्ये सगळ्यात जास्त कुठले सिनेमे लागतात भोजपुरी लागतात. हा काय प्रकार आहे. टेरिटरी झाल्यात. म्हणजे आता आपला मुंबई आपली आहे का त्यांची आहे. हा मद्रासी सिनेमे मोठे मोठे बॅनर लागतात. दुधाने अभिषेक करतात. इथे अरोरा थिएटरला सायनला रूपम थिएटरला दुधाने अभिषेक करतात. मोठाच्या मोठं होर्डिंग लावतात आणि त्या होर्डिंगला मोठा हार घालतात. आहे आमच्या सिनेमांचं पोस्टरला एवढं करतात उधो आणि त्यांच्यापेक्षा आमचा सिनेमा चांगला असतो. त्यांच्याकडे काय फक्त फाईट असते काय असतं एखादा सिनेमा असतो कांतारा. सगळे कांतारा नसतात पण एक कांतारा त्यांचा चमकतो. पण आमच्याकडे असे कितीतरी रोज तारे निघतायत तर ते तारे चमकण्या अगोदर विजले जात आहेत. त्याला कारण शासन आहे. सर एक लास्ट प्रश्न आहे आता माझा बाबा डोकेच्या वतीनं. येणाऱ्या नवीन पिढीला तुमच्याकडून काय सल्ला असेल. कलाकार असो डायरेक्टर असो लेखक दिग्दर्शक जे पण स्क्वॉड दादापर्यंत असेल बरोबर आहे. हे अनेक डिपार्टमेंट आहेत निगडित म्हणजे चित्रपटाशी निगडित जे नवीन येणारे होतकरू जे कलाकार म्हणजे ते येणारे जेवढे लोक आहेत त्यांना तुमच्याकडून काय मेसेज असेल. नवीन आणखीन एक नाही बोला तुम्ही आणखीन एक देशामध्ये की बाबा त्यांनी आता कसे क्लासेस झालेत भरपूर जागी म्हणजे म्हणतात ना की अकॅडमीज आहेत मोठ्या मोठ्या वर्कशॉप होतात मोठ्या मोठ्या. हे चालू द्या त्यांनी काय फरक नाही पडत आपल्याला पण प्रॅक्टिकल फार महत्वाचं आहे. तर तुम्ही काय सल्ला द्याल बेसिकली की म्हणजे ते काय इन्स्पायर होतील तुमच्याकडून बेसिकली की तुम्ही काय सल्ला द्याल की कशा पद्धतीने तुम्ही पदार्पण करा. प्रथम पहिल्यांदा हा फार गहन प्रश्न आहे आणि या ठिकाणी जो निर्माता येणार आहे त्या निर्मात्याला मी निक्षून सांगतोय किंवा समजावून सांगतोय किंवा प्रेमाने सांगतोय कसं सांगतोय ते तुमच्या घेण्यावर आहे. पैसे लावताय 10 वेळा विचार करा. परिस्थिती बदललेली आहे. नेहमी मी सगळ्यांना सांगत असतो दर 10 वर्षानंतर प्रत्येक गोष्टी बदलत असतात. तसंच आता सिनेमाचं गणित टोटली बदललेलं आहे. सिनेमा चालेल का याचा पहिला विचार करा. सिनेमा दिग्दर्शक कोण आहे. आता कंपल्सरी नाहीये की त्याने 2-3 सिनेमे बनवलेले हवेत किंवा 10 सिनेमे बनवले. नवखा दिग्दर्शक घेतला तरी हरकत नाही. त्याला काय येतंय तो काय मांडतोय त्याची फ्रेम काय बोलतोय तो तुम्हाला समजावून कसा सांगतोय हे महत्वाचं आहे. तो मोठ्या मोठ्या वल्गना करत असेल एखादा नवीन दिग्दर्शक भूल थापांना बळी पडू नका माझी नम्र विनंती आहे. त्याच्यानंतर या क्षेत्रात येताना निर्मात्याने कृपया अभ्यास करा. आपण मेहनतीने कुठेतरी कमवलेले पैसे असतील तर ते इथे वाया घालवू नका. किंवा जरी तुमचे ब्लॅकचा पैसा असेल तर तो कदाचित एखाद्या होतकरू गरीबाला मदत करा देऊन त्याच्याकडनं हवं तर परत पैसे घ्या पण त्याचा एखादा नवीन व्यवसाय चालू होईल. किंवा
जर तुम्हाला सिनेमा करायचा असेल त्या ब्लॅकच्या पैशाने, तर तुम्ही चांगला सिनेमा करा आणि त्याच्याकडनं पैसे वसूल करा. तुमचे स्वतःचे पण पैसे वसूल होऊ देत आणि त्याच्यावरही पैसे वसूल होऊ देत, असं माझं प्रामाणिकपणे सांगणं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणारे नवीन कलाकार. टिकटॉक जेव्हा मार्केटमध्ये आलं तेव्हा या टिकटॉकच्या नादाला लागून काही नवीन नवीन कलाकार तयार झाले. मित्रांनो, टिकटॉकवर जर तुम्ही व्हिडिओ बनवत असाल किंवा आता रीलचा जमाना आहे, तर रीलचे जर तुम्ही काही बनवून जर तुम्ही कलाकार होणार असाल, तर अशा कलाकारांना आमच्या इंडस्ट्रीमध्ये स्थान नाहीये. कारण की तुमचं सुद्धा स्थान आहे ते अजून 1 ते 2 वर्ष असेल, त्याच्यानंतर तुमची ही परिस्थिती बदलणार आहे. तुम्हाला कोणीही विचारणार नाही, हे चॅलेंज देऊन सांगतो. कारण तुम्हाला स्वतःला अभिनय करता येत नाही. तुम्ही फक्त 1 ते 1.5 मिनिटाच्या वर रील करू शकत नाही. आम्हाला इथे एखादा अभिनय करताना, रिटेक घेताना कितीतरी 10 वेळा विचार करावा लागतो. रिटेक घेताना आम्हाला निर्मात्याचा विचार करावा लागतो, कॅमेराचा विचार करावा लागतो, सगळ्या अख्ख्या युनिटचा विचार करावा लागतो, पैसे किती खर्च होत आहेत याचा विचार करावा लागतो. आणि त्याही पलीकडे तो सीन व्यवस्थित होतोय की नाही याचं टेन्शन असतं. तर तुमच्यासारखे जर कलाकार येणार असतील रीळ बनवून, तर इथे शिकवत बसायला तुम्हाला आमच्याकडे वेळ नाहीये. आम्हाला पटकन चांगली कलाकृती निर्माण करून घ्यायची असते. तिथे अभिनय तुम्हाला शिकवत बसू शकत नाही, कारण की मुळात तुम्हाला अभिनय येणं गरजेचं आहे. त्यासाठी अनेक कार्यशाळा आहेत अभिनयाच्या, तिथे प्रॉपर शिक्षण घ्या. निर्मात्यांनी सुद्धा, मी सांगतोय माझ्याकडे बिनधास्तपणे या, तुम्हाला मोफत मार्गदर्शन करेन मी की निर्मात्याने काय काय शिकलं पाहिजे पहिल्यांदा इथे येण्याबरोबर, आणि मग सिनेमा बनवा. स्पॉट दादा बिचारे रात्रंदिवस मेहनत करतात. आणि आपली ही जी लाईन आहे, जी इंडस्ट्री आहे, ही अनसिक्युअर्ड लाईन आहे. मी ही नेहमी सगळ्यांना सांगत असतो. आज पैसा आहे, उद्या कदाचित नसेल, कदाचित उद्या असेल पण परवा नसेल. म्हणून जे काय आहे ते कॅश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा, आता नवीन नवीन कलाकार येतात, लवकर मोठे होतात, भरपूर पैसे मागणी करतात, ते रास्त आहे. कारण की आत्ताच पैसे नाही कमवले तर नंतर काय कमवणार, पुढे मिळतील की नाही मिळतील याची गॅरंटी नाही. हल्ली कोणीही अभिनयाच्या नावाखाली कुठल्याही कार्यशाळेतनं किंवा कुठल्याही कास्टिंग डिरेक्टरकडनं त्यांना पैसे देऊन काही कलाकार येत आहेत ज्यांना काही येत नाही. कृपया अशा कलाकारांनी आमच्याकडे येऊ नये. तुमच्यामुळे वेट बिगार तयार झालेले आहे. ज्या कलाकारांना योग्य मानधन मिळायला पाहिजे होतं ते आता तुमच्यासारख्या लोकांमुळे मिळत नाहीये. तर ते योग्य मानधन मिळायला पाहिजे. तुम्ही काय करताय, पूर्वी जे आर्टिस्ट, जे सहाय्यक आर्टिस्ट असतात, म्हणजे किंवा बॅकला उभे राहणारे वगैरे, असे जे काही कलाकार आहेत दुय्यम दर्जाचे वगैरे, तर ते पूर्वी 1000 रुपयात मिळायचे, ते 2000 मिळवायचे. आता ते 500 वर आले होते, 500 वरून आता 200 वर आले. किती आश्चर्याची बाब आहे. 200 रुपयात तुम्ही येता, बरं त्याला नीट उभं राहता येत नाही. बरं मी काय रिॲक्शन द्यायला पाहिजे, मी कसं उभं राहायला पाहिजे, बरं माझी कंटिन्युटी काय आहे याचं कसलंच भान नसतं. आणि तो नवीन कलाकार येतो आणि आमचे पैसे बुडवतो. कृपया असे नवखे येऊ नका. तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती नाही ना, अभ्यास करा. आणि जर जमत नसेल तर अजिबात येऊ नका. त्याच्यासाठी निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी अशा लोकांपासून लांब राहायला पाहिजे. त्याच्यानंतर आमचे काही एडिटर्स आहेत, लाईट्समन आहेत. ह्या बिचाऱ्यांचं पोट असं आहे की आज काम मिळालं तरच काम करू शकतो. आज नवीन सिनेमा मिळत असेल त्यावेळेस खुश होतात बिचारे, नवीन नवीन पोस्ट टाकतात, मला हा सिनेमा मिळाला, मला ही सिरियल मिळाली, मस्त छान छान टाकतात, पुरस्कार मिळतात आमच्याकडनं वगैरे. मग त्यांना बरं वाटतं. पण नंतर काम मिळतं किंवा नाही मिळत त्याची गॅरंटी नसते. तर कृपया आपण एकमेकांनी एक नवीन चैन तयार करायला पाहिजे की एखाद्याला जर सातत्याने काम मिळत असेल तर त्याला काम मिळते, मिळू देत. पण एखाद्याला काम मिळत नसेल आणि तो खरंच होतकरू असेल आणि चांगला काम करणारा असेल तर कृपया अशा लोकांना जोडून घ्या, त्यांना आपल्या सोबत घ्या, त्यांना हातभार लावा. त्यांच्या संसारामध्ये आपला हातभार लागेल, त्यांना 2 पैसे मिळतील. आणि ते जे आहेत आपल्या कलाकारांसोबत काम करणारी लोक,
टेक्निशियन ते सुद्धा जिवंत राहू शकतील असं मला सांग